चांदोबा रामायण बालकांड दुसरा भाग ऋष्यशृंग दशरथांकडे अतिथी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवस उलटले. वसंत ऋतूचे आगमन झाले. दशरथ ऋष्यशृंगांना म्हणाले, आता आपण यज्ञाचा प्रारंभ करून तो संपन्न करावा. ऋष्यशृंगांनी होकार दिला. अश्वमेध यज्ञासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली. यज्ञ करण्यासाठी आणि वेदाध्ययन करण्यासाठी सुयज्ञ, वामदेव, जाबाली, कश्यप इत्यादी मुनी आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले. वसिष्ठादी ऋषींनी यज्ञासाठी लागणाऱ्या सामग्रीची माहिती दिली. एका समर्थ रक्षकाची यज्ञाच्या अश्वासोबत रवानगी करण्यात आली. सरयू नदीच्या उत्तर तीरावर यज्ञशाळेची निर्मिती करण्यात आली. यज्ञाच्या कामात मदत करण्यासाठी सुतार, गवंडी, चित्रकार आणि नाट्यशास्त्रात प्रवीण असलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यात आली. यज्ञासाठी येणाऱ्या राजांसाठी राजवाडे बांधले गेले. ब्राह्मणांसाठी कुट्या आणि भोजनासाठी विशाल मंडप तयार करण्यात आले. सर्व राजांना आणि चारी वर्णांतील लोकांना आमंत्रणे धाडण्यात आली. मिथिला नरेश जनक, काशीराज, दशरथांचे सासरे केकय महाराज आणि रोमपाद यांना विशेष निमंत्रणे पाठवण्यात आली. सुमंत्राने स्वतः जाऊन अनेक राजांना आमंत्रित केले. सर्व पाहुणे आले आणि आपापल्या निवासस्थानी स्थिरावले. शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त पाहून दशरथ यज्ञशाळेत आले. यज्ञकर्माचा प्रारंभ झाला. हविर्भागाचा पहिला वाटा इंद्राला अर्पण करून होम करण्यात आला. यज्ञशाळा अतिथींनी गजबजून गेली होती. भोजनाचे डोंगरच्या डोंगर रचले गेले होते. जाती पातीचा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना तृप्ती मिळेपर्यंत भोजन दिले गेले आणि वस्त्रदान करण्यात आले. अश्वमेध यज्ञ हा 3 दिवसांचा विधी असतो. शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ पूर्ण झाल्यावर दशरथांनी यज्ञ करणाऱ्या ऋत्विजांना संपूर्ण पृथ्वी दान केली. तेव्हा ते राजाला म्हणाले, महाराज, पृथ्वीचे पालन करणे हे आमचे काम नाही. त्याऐवजी आम्हाला रत्ने, सुवर्ण, गायी किंवा जे काही उपलब्ध असेल ते द्यावे. दशरथांनी त्यांना 10 लाख गायी, 100 कोटी सुवर्णमुद्रा आणि 400 कोटी रौप्य मुद्रा दान केल्या. ब्राह्मणांनी मिळालेले सर्व धन ऋष्यशृंग आणि वसिष्ठांना अर्पण केले. वसिष्ठांच्या आज्ञेनुसार सर्वांनी त्याचे आपसात वाटे करून घेतले. इतक्यात एक दरिद्री ब्राह्मण तिथे आला आणि त्याने दशरथांसमोर हात पसरला. दशरथांनी लागलीच आपल्या हातातील सुवर्णकंकण काढून त्या ब्राह्मणाला दिले. सर्व ब्राह्मणांनी दशरथांना आशीर्वाद दिला. अश्वमेध पूर्ण झाल्यावर ऋष्यशृंगांनी दशरथांकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करवून घेतला. अग्नीमध्ये अर्पण केलेला हविर्भाग स्वीकारण्यासाठी सर्व देव तिथे आले आणि आपापल्या स्थानी विराजमान झाले. त्यावेळी देवांनी ब्रह्मदेवांना रावणाकडून होणाऱ्या त्रासाचे वर्णन करून सांगितले. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, दुष्ट रावणाने देव, दानव, गंधर्व, यक्ष आणि राक्षसांकडून मरण येऊ नये असा वर मागितला आहे, परंतु मनुष्याला तुच्छ मानल्यामुळे त्याने त्यांच्याकडून अभय मागितले नाही. हे पहा महाविष्णू, ते दशरथांच्या पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपात जन्म घेऊन नररूपात रावणाचा संहार करतील. हे ऐकून देवांना परमानंद झाला. इतक्यात होमकुंडातून डोळे दिपवणारे एक महाभूत प्रकट झाले. त्या भूताच्या हातात एक कलश होता. तो कलश शुद्ध सोन्याचा असून त्याचे झाकण चांदीचे होते. ते भूत दशरथांना म्हणाले, राजा, देवांनी स्वतः तयार केलेले पायस या कलशात भरून दिले आहे. प्रजापतीच्या आज्ञेने मी हे आणले आहे. हे पायस तू तुझ्या पत्नींना दिलेस तर त्या गर्भवती होतील आणि त्यांना पुत्रप्राप्ती होईल. दशरथांनी मोठ्या आनंदाने तो कलश स्वीकारला आणि त्या भूताला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तत्क्षणी ते भूत अंतर्धान पावले. दशरथांनी त्या कलशातील पायसाचा अर्धा भाग कौशल्याला दिला. उरलेल्या भागाचा अर्धा भाग सुमित्रेला दिला. त्यानंतर जो भाग उरला त्याचा अर्धा भाग कैकेयीला दिला आणि शेवटी शिल्लक राहिलेले पायस पुन्हा सुमित्रेला दिले. लवकरच कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी गरोदर झाल्या. एकीकडे महाविष्णूंच्या मानवी अवताराची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार देवांनी स्वेच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या वानरांची निर्मिती केली. इंद्रापासून वाली, सूर्यापासून सुग्रीव, बृहस्पतीपासून तारा, कुबेरापासून गंधमादन, विश्वकर्मापासून नल, अग्निपासून नील, अश्विनीकुमारांपासून मैंद आणि द्विविध, वरुणापासून सुषेण, पर्जन्यापासून शरभ आणि वायुदेवापासून हनुमान जन्मले. हे सर्व महाबली वानरश्रेष्ठ होते. इतर देवांच्या अंशाने हजारो वानर सेना निर्माण झाली. वानरांसोबतच अस्वल आणि वानर देखील रावणवधासाठी जन्माला आले. हे वानर ऋष्यमुख पर्वताजवळ स्थायिक झाले आणि वाली, सुग्रीवाला राजा मानून, तसेच नल, नील, हनुमान यांना मंत्री करून राहू लागले. पुत्रकामेष्टी संपल्यावर 12व्या महिन्यात चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर कौशल्याने रामाला जन्म दिला. पुष्य नक्षत्रावर कैकेयीला भरत झाला. आश्लेषा नक्षत्रावर भर दुपारी सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न प्राप्त झाले. अयोध्या नगरीत नागरिकांनी मोठा उत्सव साजरा केला. रस्ते लोक, नर्तक आणि गायकांनी गजबजून गेले. दशरथांनी अगणित गोदान आणि अन्नदान केले. 4ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली. एकाच आईची मुले नसूनही राम, लक्ष्मण सदैव एकत्र असायचे.
ते सोबतच भोजन करायचे आणि एकाच ठिकाणी झोपायचे. त्याचप्रमाणे भरत शत्रुघ्न सुद्धा जोडीनेच वावरायचे. त्या चौघांनी वेद शास्त्रांचे अध्ययन केले, धनुर्विद्येत नैपुण्य मिळवले आणि पित्याची सेवा करत ते तारुण्यात आले. दशरथांनी त्यांच्या विवाहाबद्दल मंत्री आणि पुरोहितांशी चर्चा सुरू केली. राजा आणि मंत्री जेव्हा या चर्चेत मग्न होते तेव्हा द्वारपाल घाईघाईने आले आणि म्हणाले, महाराज, कुशिक वंशातील गाधिराजाचे पुत्र विश्वामित्र महामुनी आपल्या दर्शनासाठी द्वारपाशी आले आहेत. दशरथ तात्काळ पुरोहितासह विश्वामित्रांच्या स्वागतासाठी गेले आणि अर्घ्य पाद्य देऊन त्यांचे पूजन केले. विश्वामित्रांनी विचारले, राजा, तू आणि तुझी प्रजा सुखी आहात ना? शत्रूचे भय तर नाही ना? अशी विचारपूस करून आणि वसिष्ठादी मुनींना अभिवादन करून ते राजवाड्यात आले आणि योग्य आसनावर बसले. दशरथ विश्वामित्रांना म्हणाले, महामुनी, आपल्या येण्याने मला मोठा आनंद झाला आहे. माझ्याकडून आपली काय सेवा हवी आहे? विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन सांगितले, राजा, मी ज्या कामासाठी आलो आहे ते पूर्ण करून स्वतःला सत्यवचनी सिद्ध कर. मी एक यज्ञ सुरू केला होता, परंतु 2 बलवान राक्षस माझ्या यज्ञवेदीवर रक्त मांस टाकून तो अपवित्र करत आहेत आणि माझा नियम मोडत आहेत. रागावून त्यांना शाप द्यावा तर माझी तपश्चर्या भंग होईल. म्हणून मी इथे आलो आहे. तुझ्या मोठ्या मुलाला रामाला माझ्यासोबत पाठव. मारीच आणि सुबाहू नावाच्या त्या राक्षसांपासून हा मुलगा माझ्या यज्ञाचे रक्षण करेल. राम त्या राक्षसांना सहज मारू शकेल हे वसिष्ठांनाही ठाऊक आहे. हे ऐकून दशरथांच्या काळजाचा ठोका चुकला. भय आणि दुःखाने ते व्याकुळ झाले. ते सिंहासनावरून उठले आणि थरथर कापून म्हणाले, महामुनी, राम अजून लहान आहे. त्याचे वय अद्याप 16 वर्षही पूर्ण नाही. त्याला धनुर्विद्याही पूर्णपणे अवगत नाही. तो राक्षसांशी युद्ध कसे करणार? माझ्याकडे एक अक्षौहिणी सेना आहे. मी स्वतः येऊन त्या राक्षसांना मारतो. मुळात ते राक्षस कोण आहेत? किती बलवान आहेत? कोणाची मुले आहेत? त्यावर विश्वामित्र म्हणाले, तू राक्षसराज रावणाला ओळखतोसच. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून मोठी शक्ती मिळवली आहे. तो रावण विश्रवाचा मुलगा आणि कुबेराचा भाऊ आहे. जेव्हा तो स्वतः यज्ञभंग करू शकत नाही तेव्हा तो मारीच आणि सुबाहू या बलवानांना पाठवतो. बापरे, रावण, त्याच्यासमोर तर मी सुद्धा उभा राहू शकत नाही. मग हा बालक राम कसा टिकणार? त्या महाशक्तिशाली राक्षसाविरुद्ध रामाला पाठवणे अजिबात योग्य नाही, असे दशरथ म्हणाले. क्रोधाने विश्वामित्रांचे डोळे लाल झाले. महाराज, दिलेला शब्द मोडल्याचा कलंक घेऊन सुखाने राहा, असे म्हणत ते ताडकन उठले. तेव्हा वसिष्ठांनी दशरथांना समजावले, राजा, तू अयोग्य वागत आहेस. दिलेला शब्द मोडल्यामुळे तू इक्ष्वाकू वंशाला कलंक लावत आहेस. विश्वामित्र कोण आहेत हे तुला ठाऊक आहे का? त्यांना माहीत नाही असे कोणतेही अस्त्र नाही. ते नवीन अस्त्रांची निर्मितीही करू शकतात. त्यांना त्या राक्षसांना मारता येत नव्हते म्हणून ते इथे आले आहेत असे तुला वाटते का? ते तुझ्या मुलांचे कल्याण करण्यासाठी आले आहेत. रामाला निर्भयपणे त्यांच्यासोबत पाठव. त्यांच्यासोबत असताना रामाला कोणतीही इजा होणार नाही. या शब्दांनी धीर धरून दशरथांनी राम, लक्ष्मणांना बोलावले आणि त्यांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केले. विश्वामित्र पुढे निघाले आणि सुसज्ज झालेले राम, लक्ष्मण त्यांच्या मागे चालू लागले. दोघांजवळ धनुष्य होते. त्यांच्या हातांना आणि बोटांना संरक्षणात्मक आवरणे होती. हातात तलवार घेऊन ते विश्वामित्रांच्या मागे चालू लागले. चांदोबा रामायणाचा दुसरा भाग पूर्ण. अधुना स्वस्ती.